Hello everyone, is I'm audible? Is I'm audible to you? Yes, sir. ओके ठीक आहे चला टॉपिकला सुरुवात करूया. दिस इज हॅलो अल्केन हॅलो अरिन याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे आणि आपला जो आता नेक्स्ट टॉपिक असणार आहे म्हणजे आपण काल MCQ सॉल्व्ह केले पण त्याच्या पुढे थेरी कंटिन्यू करणं गरजेचं आहे. सो लेट्स प्रोसीड फॉर द टॉपिक दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरिन. हॅलो अरिन तुम्हाला कुठल्या कुठल्या केमिकल प्रॉपर्टीज दाखवतो. तर हॅलो अरिन बद्दल बोलतोय आपण. मी तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन विचारला असेल काल बहुतेक की हा जो काही कुठला हॅलो अरिन असतो ज्याला आपण रिप्रेझेंट करताना अशा वेळेने रिप्रेझेंट करतोय. या हॅलो अरिन मध्ये हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच असतो हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच असतो त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असतं बरं सांगा तर मला. sp2 येस त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असणार आहे sp2. मग अशा हॅलो अरिनच्या आपल्याला केमिकल रिएक्शन बघायचे आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी केमिकल रिएक्शन असणार न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवता एवढंच नाहीये तर एक मिनिट फक्त एक मिनिट. ओके फक्त न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन दाखवतं एवढंच नाहीये बाकीचे पण रिएक्शन दाखवणार आहे. मग ती रिएक्शन चालू करण्याच्या आधी तुम्हाला नेचर ऑफ CX बॉन्ड डिस्कस करायचं की CX बॉन्डचं नेचर कसं असतं. आता CX बॉन्डचं नेचर कसं असतं हे समजून घेण्यासाठी बघा एक सिंपल पॉईंट मी तुम्हाला सांगतोय. जर आपण R आणि X चा विचार केला आणि त्याला आपण कम्पेअर करतोय ARX सोबत. RX आणि ARX या दोघांचं आपण कम्पॅरिझन करणार असेल तर या दोघांच्या नेचरमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी चा आपण विचार केला तर जे काही अल्किल हॅलाइड आहे अल्किल हॅलाइड या अल्किल हॅलाइड किंवा आपण त्याला एक वर्ड वापरतो हॅलो अल्केन यांच्यामध्ये कार्बन आणि हॅलोजन हा जो बॉन्ड आहे ना हा बॉन्ड लवकर ब्रेक होतो. बॉन्ड इझिली ब्रेक झाल्यामुळे रिॲक्शनचा स्पीड वाढतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतोय की इथली रिॲक्टिव्हिटी जास्त असेल. अल्किल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइड आपण इथे दाखवला आहे. दिस इज अन अरिल हॅलाइड. अरिल हॅलाइडलाच तुम्ही अजून एक वर्ड वापरू शकताय कुठला हॅलो अरिन. या दोघांचं कम्पॅरिझन केलं तर ए ची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे बी ची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. आता बी ची रिॲक्टिव्हिटी कमी का आहे हा एक क्वेश्चन मार्क आहे जो आपल्याला त्याला इमिजिएटली सॉल्व्ह करायचा आहे आणि तो क्वेश्चन मार्क सॉल्व्ह करण्यासाठीच टॉपिकचं आपण नाव काय दिलंय नेचर ऑफ CX बॉन्ड. मग हे बघूया की नेमकी ही रिॲक्टिव्हिटी अशी का कमी होते. रिॲक्टिव्हिटी कमी होण्यामागचं रिझन काय आहे ते आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. आता त्यासाठी आपण एक स्ट्रक्चर इथे ड्रॉ केलंय जे आहे क्लोरोबेन्झिनचं. क्लोरोबेन्झिनमध्ये तुम्ही जो क्लोरीन बघताय त्या क्लोरीनकडे इलेक्ट्रॉनच्या पेर आहे. एक नाही 3 इलेक्ट्रॉनच्या पेर आहेत. आता इथे एक कॉन्सेप्ट आहे महत्वाची ज्या केसमध्ये या क्लोरोबेन्झिन मध्ये काय होणार आहे रेझोनन्स होणार आहे. रेझोनन्स बद्दल आयडिया आहे तुम्हाला ऐकलंय तुम्ही सगळ्यांनी रेझोनन्स. हो सर, आता चाललं. येस हा तर हे जे काही रेझोनन्स होणार आहे या केसमध्ये तर रेझोनन्स कसं होत असतो. रेझोनन्स म्हणजे सिम्पली काय असतं की इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतं. म्हणजे इलेक्ट्रॉन एक्झॅक्टली काय होतंय फक्त शिफ्ट होतंय एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसकडे इलेक्ट्रॉनचं मुवमेंट होतंय त्याला आपण सिम्पली बोलतोय रेझोनन्स. म्हणजे या क्लोरोबेन्झिन मध्ये इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट कसं होतंय बघा. जेव्हा इथून हे इलेक्ट्रॉन बाहेर पडतील तुम्हाला जो रेड ॲरो दिसतोय याचा अर्थ काय या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक होतोय. त्या बॉन्डच्या आतमध्ये काय असतात इलेक्ट्रॉन्स असतात. ते इलेक्ट्रॉन्स या बॉन्ड मधून निघाले म्हणजे बॉन्ड ब्रेक झाला आणि ते इलेक्ट्रॉन पोहोचले कुठे ते इलेक्ट्रॉन पोहोचले त्या कॉर्नरच्या कार्बनकडे. आता ते इलेक्ट्रॉन तिथे पोहोचल्यानंतर पाठीमागचे इलेक्ट्रॉन लगेच खाली एंटर करणार. हे इलेक्ट्रॉन जेव्हा एंटर करतात अशा पद्धतीने तर इलेक्ट्रॉनचं डिलोकलेशन झाल्यामुळे बॉन्डमध्ये पण चेंजेस होतात. आता बॉन्डमध्ये चेंजेस कसे होत आहेत ते आपल्याला पुढच्या स्ट्रक्चरमध्ये दिसतंय बघा. या कार्बनकडे जेव्हा इलेक्ट्रॉन पोहोचल्यामुळे तिथे चार्ज आलाय निगेटिव्ह. आपण ती पेर पण दाखवली बघा. ती पेर पण आपण दाखवली. ऍट द सेम टाइम वरचे हे जे इलेक्ट्रॉन्स होते हे असे डाऊन साईडला मूव्ह झाले. डाऊन साईडला मूव्ह झाल्यामुळे काय झालं आधी चेक करा या ठिकाणी असा एक सिंगल बॉन्ड होता. इथे अगदी काय होता इथे सिंगल बॉन्ड होता. ओके आणि आता चेक करा तुम्हाला काय दिसतो त्या ठिकाणी डबल बॉन्ड दिसतोय. म्हणजे करायचं काय माहिती का सिंगल बॉन्डचा आपण डबल बॉन्ड करतोय डबल बॉन्डचा आपण सिंगल बॉन्ड करतोय. हे झालं सिंपल एकच स्ट्रक्चर.
हे झालं एकच स्ट्रक्चर. आता पुढचं स्ट्रक्चर दाखवताना मी काय करणार, हा जो बॉन्ड आहे हा इथे शिफ्ट होणार आहे आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, जो निगेटिव्ह चार्ज आहे तो या साईडला शिफ्ट होणार. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन हळूहळू पुढे शिफ्ट होत असं या पद्धतीने पुन्हा शेवटी क्लोरीनकडे जाणार आहे. पण त्यासाठी आपल्याला भरपूर स्ट्रक्चर काढावे लागतील. आता हे जे स्ट्रक्चर आहे ते मी तुम्हाला डायरेक्टली दाखवून देतोय की एक्झॅक्टली इलेक्ट्रॉनचं डिलोकलेशन कशा पद्धतीने होतंय, इलेक्ट्रॉन कशा पद्धतीने मूव्ह करताय, नवीन स्ट्रक्चर कुठलं फॉर्म होत आहे. आता या स्ट्रक्चरवरनं सपोज स्ट्रक्चर नंबर 1, स्ट्रक्चर नंबर 2 आणि स्ट्रक्चर नंबर 3. स्ट्रक्चर नंबर 2 वरून आपण जेव्हा स्ट्रक्चर नंबर 3 ड्रॉ करतोय त्याच्यामध्ये बघा काय होतं एक्झॅक्टली. हे इलेक्ट्रॉन इथून मूव्ह करताय आणि ते सेंटरला आलेत. बघा सेंटरला आले म्हणजे कुठे, या बॉन्डच्या सेंटरला पोहोचले ते इथे. तिथे पोहोचल्यामुळे काय झालं, तिथल्या सिंगल बॉन्डचं इमिजिएटली काय झालंय, डबल बॉन्ड झाले त्या केसमध्ये. सिंगल बॉन्डचा काय झाला, डबल बॉन्ड. आणि ते तिथे डबल बॉन्ड झाल्यामुळे या डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन शिफ्ट होत आहे या कॉर्नरच्या कार्बनकडे. इलेक्ट्रॉन कॉर्नरच्या कार्बनकडे शिफ्ट झाल्यामुळे तिथे निगेटिव्ह चार्ज दिसतोय तुम्हाला. इलेक्ट्रॉन पोहोचल्यामुळे चार्ज काय आला, निगेटिव्ह चार्ज आला. आता त्याच्यानंतर पुढचं स्ट्रक्चर आपल्याला कसं काढायचंय, या केसमध्ये बघा हे जे स्ट्रक्चर नंबर 3 आहे त्याच्यामधले इलेक्ट्रॉनचे मुवमेंट आता अशा पद्धतीने होणार. इलेक्ट्रॉन इथे सेंटरला पोहोचतील आणि या डबल बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन कॉर्नरच्या कार्बनकडे पोहोचतील. तसं केल्यामुळे नवीन स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल जे आपण इथे डाऊन साईडला काढतो. ते एरोज मी माझे काढून घेतो एरो. ओके बघा एरो तुम्हाला दिसत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एक नवीन स्ट्रक्चर दिसत आहे ज्याला आपण स्ट्रक्चर नंबर 4 बोलूया. कसं फॉर्म झालंय बघा, सिंपल आहे. हे इलेक्ट्रॉन्स शिफ्ट होत आहे इथे, त्यामुळे इथल्या सिंगल बॉन्डचं काय दिसतंय तुम्हाला, इथे डबल बॉन्ड झालेलं दिसतंय आणि डबल बॉन्डच्या मधले इलेक्ट्रॉन्स शिफ्ट झाले, ते गेले कॉर्नरच्या कार्बनकडे. इथे दिसतंय तुम्हाला इलेक्ट्रॉन कॉर्नरच्या कार्बनकडे पोहोचलेत म्हणून त्याच्यावरती चार्ज काय दिलाय, निगेटिव्ह चार्ज. आता एक शेवटचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय होणार असेल, पुन्हा हे इलेक्ट्रॉन इथे येतील आणि हे इलेक्ट्रॉन जिथून आले तिथे पुन्हा चालले जातील, कारण ते क्लोरीन पासून खाली आले होते बघा, असे क्लोरीन पासून खाली आले होते. आता पुन्हा काय करायचंय, त्या बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन तुम्हाला पुन्हा क्लोरीनकडे द्यायचे आहेत. आता मी ते इथले इरेज करतोय, बघूया कसं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. सो इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग सुरू होणार. आता इलेक्ट्रॉन अपसाईडला मूव्ह केले आणि शेवटचं एक स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल. तुम्ही चेक करा, हे जे फर्स्ट स्ट्रक्चर आहे, हे जे फर्स्ट स्ट्रक्चर आहे आणि हे जे फिफ्थ स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर दोघं दिसायला एक्झॅक्टली सेम आहे. फक्त काय चेंज झालंय, डबल बॉन्डची पोझिशन चेंज झाली आहे. आता याच्यात रिॲक्टिव्हिटीचं किंवा या नेचरचं काय संबंध, तुम्ही हे स्ट्रक्चर का काढले तरी रिझन मी तुम्हाला सांगतो. तुम्ही स्ट्रक्चर नंबर 2, स्ट्रक्चर नंबर 3 आणि स्ट्रक्चर नंबर 4 हे केअरफुली नोटीस करा. हा जो कार्बन आहे, कार्बन आणि क्लोरीन यांच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झालंय. यांच्यामध्ये काय डेव्हलप झालंय, डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झालंय. मग आता मला एक क्वेश्चनचा आन्सर द्या. आधी होता सिंगल बॉन्ड, पण तुम्हाला दिसतंय की मधल्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला डबल बॉन्ड दिसतोय. स्ट्रक्चर नंबर 2, 3, 4 यांच्यामध्ये तुम्हाला बेन्झिनचा कार्बन आणि क्लोरीन यांच्यामध्ये तुम्हाला डबल बॉन्ड दिसतोय. बघा हे डबल बॉन्ड केअरफुली तुम्ही नोटीस करा. बेन्झिनचा कार्बन आणि क्लोरीन यांच्यामध्ये काय फॉर्म झालाय, डबल बॉन्ड फॉर्म. सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड यांच्यापैकी कुठला बॉन्ड स्ट्रॉंग असतो, या दोघांपैकी कुठला बॉन्ड स्ट्रॉंग असेल, डबल बॉन्ड. ऑब्व्हियसली डबल बॉन्ड. मग मला एक सांगा, रेझोनन्स झाल्यामुळे बेन्झिन आणि क्लोरीन यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होतोय, याचा अर्थ डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झालंय, डबल बॉन्ड तयार झालंय, ज्याच्यामुळे तो कार्बन आणि हॅलोजन यांची स्ट्रेंथ वाढते. इथला कार्बन, मी एकच स्ट्रक्चर काढतो थोड्या वेळेस साईडला एक्सप्लेन करतोय. असं कुठलं तरी एखादं मी स्ट्रक्चर दाखवलं तुम्हाला. मला फक्त हे सांगायचं की क्लोरीन आणि इथला कार्बन यांच्यामध्ये डबल बॉन्ड डेव्हलप झालाय. डबल बॉन्ड डेव्हलप झाल्यामुळे तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो. बॉन्ड कसं असणार आहे, स्ट्रॉंग असेल. आणि बॉन्ड जर स्ट्रॉंग असेल तर तो बॉन्ड लवकर तुटेल का, बरं सांगा तर मला. तो बॉन्ड ब्रेक होईल का लवकर, नाही ब्रेक होणार. बॉन्ड लवकर ब्रेक होत नाहीये याचा अर्थ दुसरा कोणीतरी लवकर रिॲक्ट होईल का त्यांच्यासोबत. रिॲक्शन कशी असते माहिती का, नेहमी लक्षात घ्या. जेव्हा बॉन्ड पटपट ब्रेक होतात ना, रिॲक्शनचा स्पीड तेवढा जास्त असतो. जेवढे बॉन्ड लवकर ब्रेक होणार तेवढा रिॲक्शनचा स्पीड कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आता या केसमध्ये होतं काय की नेमकं कार्बन आणि क्लोरीन यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार झालाय आणि डबल बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की त्याची स्ट्रेंथ वाढली, त्याची रिॲक्टिव्हिटी मात्र कमी झाली, तो जास्त रिॲक्टिव्ह नाहीये. मग हे डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप झाल्यामुळे आपण असं सांगू शकतोय की हा जो काही C आणि Cl हा जो काही बॉन्ड आहे
हा डबल बॉन्ड असतो, बॉन्डची स्ट्रेंथ वाढते, मॉलिक्युलची रिॲक्टिव्हिटी कमी होते. मग मी तुम्हाला 2 मॉलिक्यूल देतोय. एक मॉलिक्यूल तुम्हाला दिला मी RCl आणि दुसरा मॉलिक्यूल मी तुम्हाला दिला आहे ArCl. स्ट्रक्चर नंबर 1 किंवा मॉलिक्यूल 1, मॉलिक्यूल 2 यांच्यामध्ये मॉलिक्यूल 1 ची रिॲक्टिव्हिटी कशी असणार आहे? हाय असणार आहे. मॉलिक्यूल नंबर 2 ची रिॲक्टिव्हिटी कशी असणार आहे? लो. ओके. हा जो वरचा मॉलिक्यूल आहे त्याला आपण बोलतो अल्किल हॅलाइड आणि जो खालचा मॉलिक्यूल आहे त्याला आपण बोलतो अरिल हॅलाइड. अल्किल हॅलाइडची रिॲक्टिव्हिटी कशी असते? नेहमी जास्त असते. ओके. हा एक पॉईंट याच्यावरून आपल्याला क्लिअर झालेला आहे. ओके. सो हे रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्हाला समजले का? रेझोनन्स स्ट्रक्चर सर स्टॅबिलिटी चेंज होते का फर्स्ट आणि लास्ट मध्ये? नाही, दोघं मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी एकदम परफेक्ट असते. फक्त फरक काय पडतो माहिती का? जेव्हा रेझोनन्स होतो ना, समजा या क्लोरीनवरचे इलेक्ट्रॉन मी फक्त क्लोरीनवरतीच ठेवले, तर तो मॉलिक्यूल अनस्टेबल असेल. तुम्ही विचार करा, समजा तुम्ही 3 मित्र आहात आणि तुम्हाला तुमच्या घरापासून 10 मिनिटं अंतरावरती पायी जायचं आहे आणि तुमच्या हेडवरती मी ना 50 kgची एखादी गव्हाची कसली गोणी ठेवून दिली आहे. तर मला हे सांगा, तुम्ही 3 मित्र आहात. तुमच्या एकाच्याच डोक्यावरती मी ओझं ठेवलंय फक्त आणि तुम्हाला 10 मिनिटं पायी चालायचं आहे. मला सांगा, ते ओझं एकट्याच्याच डोक्यावरती असेल तर तो एकटा काय होऊन जाईल? अनस्टेबल होऊन जाईल. बाकीच्या दोघं फ्री राहतील. मग तुम्ही काय केलं पाहिजे? 1, 2, 3 मिनिटं कोणीतरी एक जण ओझं पकडेल. मग ते ओझं आपण लगेच दुसऱ्याकडे दिलं पाहिजे. मग तुम्ही रिलॅक्स होणार, तो थोडा अनस्टेबल होईल. मग तो दुसरा काय करणार? 5 1 2-3 मिनिटं चालेल, पुन्हा तिसऱ्याकडे तो ओझं देऊन टाकणार त्याचं. मग तो दुसरा स्टेबल होईल, पण तिसरा अनस्टेबल होईल. पुन्हा थोडा वेळ चालला का तिसरा काय करेल? परत पहिल्याकडे ओझं देऊन टाकेल. मला सांगा, असं केलं तर कोणीतरी एकच, म्हणजे असं जर आपण रोटेशन केलं तर याचा अर्थ प्रत्येकाला थोड्या वेळ स्टॅबिलिटी पण मिळते आणि प्रत्येक जण थोडासा अनस्टेबल पण होतोय, पण इथे बॅलन्स फॉर्ममध्ये असतं. जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर होतात ना, म्हणजे इलेक्ट्रॉन हा एकटा क्लोरीन सांभाळत नाहीये. तो थोड्या वेळ काय करतो? इलेक्ट्रॉनला खाली पाठवून देतो. इलेक्ट्रॉन असे पूर्ण बेन्झीनमध्ये फिरून पुन्हा वरती येतात. वरती आले का पुन्हा खाली पाठवून देतो. म्हणजे हे सर्कल चालूच असतं. आणि हे रेझोनन्स स्ट्रक्चर, हे रेझोनन्स होत असेल तर मॉलिक्यूलला काय मिळत असते? मॉलिक्यूलला स्टॅबिलिटी मिळत असते. बिकॉज ऑफ रेझोनन्स मॉलिक्यूलला काय मिळते? स्टॅबिलिटी मिळते. पण पहिलं स्ट्रक्चर आणि शेवटचं स्ट्रक्चर यांच्यामध्ये जर स्टेबल कोण आहे, तर याच्यामध्ये असा कुठलाही क्वेश्चन नाही. दोघंही मॉलिक्यूल कसे आहे? स्टेबल मॉलिक्यूल आहे. किंवा त्यांच्यातलं कोणी जास्त स्टेबल आहे का, कोणी कमी स्टेबल आहे का, असं कंपॅरिझन नाही. दोघं मॉलिक्यूल हे एकच मॉलिक्यूल आहे. फर्स्ट मॉलिक्यूल अँड दिस इज लास्ट मॉलिक्यूल, बोथ आर ॲब्सोल्युटली सेम. दोघंही कसे असणार आहे? सेम मॉलिक्यूल असणार आहे. ओके. एनी क्वेश्चन रिगार्डिंग दिस रेझोनन्स स्ट्रक्चर? नो सर. एक मिनिट. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. आज कोण कोण प्रेझेंट आहे मला बघू द्या. स्वयं, देन श्रुती, हर्षदा, ईशा, प्रद्युम, ऋषिकेश, हर्ष, समीक्षा, सानिका, स्नेहल, सृष्टी आणि यश. ओके. चला आता हे स्ट्रक्चर ड्रॉ करण्याची प्रॅक्टिस करा तुम्ही. आपण मागे पण ज्यावेळेस तुम्ही मे बी माहीत नाही असेल, तुम्ही त्यावेळेस ऑनलाईनला होतात की नव्हता, तर तेव्हा पण हायड्रोकार्बनमध्ये पण असा काही टॉपिक कव्हर केलेला होता. ठीक आहे. चला आता आपण केमिकल प्रॉपर्टी ॲक्च्युली डिस्कस करतोय. त्यातली पहिली केमिकल प्रॉपर्टी आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. अजून एक प्रॉपर्टी तुम्हाला दाखवणार हॅलोअरिन, जे असणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि तिसरी सिंपल प्रॉपर्टी रिॲक्शन विथ मेटल. तर आपल्याला तिघांबद्दल इन डिटेल डिस्कस करायचं आहे. मग त्यातली आपण पहिली रिॲक्शन डिस्कस करूया, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, सॉरी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सो लेट्स टॉक अबाउट द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं बघा. सबस्टिट्यूशन म्हणजे काय, की एखादा ॲटम तुम्ही बाजूला करायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे आणि त्याच्या जागेवरती दुसरा ग्रुप तुम्हाला घेऊन जायचा आहे. रिप्लेसमेंट ऑफ हॅलो ग्रुप. हॅलो ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप? हॅलोजन. रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन बाय हायड्रॉक्सिल ग्रुप. हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप असतो? OH ग्रुप असतो. म्हणजे तुम्ही सबस्टिट्यूशनच करतायत की नाही. मग याला न्यूक्लिओफिलिक असं नाव का दिलं गेलं? आधी न्यूक्लिओफाईलचा अर्थ समजून घ्या. कोणी मला एक्सप्लेन करू शकतंय का? न्यूक्लिओफाईल म्हणजे एक्झॅक्टली काय प्रकार असतो? किंवा न्यूक्लिओफिल, फिलिकचा अर्थ असतो लव्हिंग. फिलिकचा अर्थ काय असतो? लव्हिंग. न्यूक्लिओचा मिनिंग तुम्हाला घ्यायचा आहे न्यूक्लियस. न्यूक्लिओचा मिनिंग काय घ्यायचं तुम्हाला? न्यूक्लियस. आता मला सांगा, न्यूक्लियस
मध्ये कोण असतं? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्स तर काहीच युजलेस आहे, पण प्रोटॉन्स तर पॉझिटिव्ह आहे. म्हणजे न्यूक्लियस बद्दल बोलतोय याचा अर्थ मी पॉझिटिव्ह बद्दल बोलतो आहे. असे स्पेसिस असतात ज्यांना पॉझिटिव्ह हवे असतात. दे आर पॉझिटिव्ह चार्ज अट्रॅक्टेड. म्हणजे ते पॉझिटिव्ह कडे काय होतात? अट्रॅक्ट होतात. पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होते म्हणून त्यांना आपण काय बोलतोय? न्यूक्लिओफाइल बोलतोय. दे आर सेड टू बी न्यूक्लिओफाइल. ओके. येस, आय एम रेकॉर्डिंग इट. आणि 9 वाजेपर्यंत तुम्हाला त्या व्हिडिओ अपलोड करून देईल मी. त्याची लिंक मी तुम्हाला देत जाईल. ओके. आणि एक काम करा ना तुम्ही. तुम्ही काय करा, जेवढे जण आता माझे लेक्चर ऐकतात ना, तर तुम्ही एकदा मेसेज करा. मी तुम्हाला ना एक प्लेलिस्टची लिंक पाठवून देणार. एक प्लेलिस्टची मी तुम्हाला लिंक पाठवणार आणि त्या प्लेलिस्टच्या लिंकमध्ये दररोज एक व्हिडिओ ॲड होत जाईल. दररोज व्हिडिओ ॲड होत जाईल. मग तुम्हाला दररोज प्लेलिस्ट मागायची गरज नाही. तीच प्लेलिस्ट सांभाळून ठेवा. त्याच्यामध्ये दररोज एक व्हिडिओ काय होणार आहे? ॲड होत जाणार आहे. ठीक आहे. चला, आता न्यूक्लिओफिलिकचं मिनिंग तुम्हाला कळलंय. न्यूक्लिओफाईल म्हणजे काय? न्यूक्लियस लव्हिंग. न्यूक्लियस लव्हिंगचा अर्थ काय घ्यायचा असतं? पॉझिटिव्ह कडे काय होतात? ते अट्रॅक्ट होतात. आता त्याची आपण रिॲक्शन बघूया. इथे आपण रिॲक्शन होताना काय सांगितलंय? हॅलोजन ग्रुपला आपल्याला रिप्लेस करायचंय आणि रिप्लेस करून त्याच्या जागेवरती कुठला ग्रुप टाकायचा आहे? हायड्रॉक्सिल ग्रुप टाकायचा आहे. म्हणजे हॅलोजनला आपण मेन्शन करताना फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन कुठला पण ग्रुप असेल त्या ग्रुपला रिप्लेस करून तुम्हाला OH ग्रुप टाकायचा आहे. मग बघूया नेमक्या याच्या केमिकल रिॲक्शन कुठली असणार आहे. ओके. सो त्यातली आपण पहिली केमिकल रिॲक्शन बघतोय जी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाची आहे, ज्या रिॲक्शनचं नाव आहे डोज प्रोसेस. ओके. आणि ही डोज प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली काय घडतं, त्यात रिॲक्टंट कोण असतो, त्याचं प्रोडक्ट काय असतं? तर डोज प्रोसेसचं रिॲक्टंट असतं क्लोरोबेन्झिन आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं असतं NaOH आणि मग तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी फेनॉल. पण ते कसं घडतं ते आपल्याला रिॲक्शनच्या फॉर्ममध्ये समजून घ्यायचं आहे. तर त्यातली पहिली रिॲक्शन आहे, ज्या रिॲक्शनचं नाव दिलंय आपण डोज प्रोसेस. सो इन दिस डोज प्रोसेस वी आर गोइंग टू यूज क्लोरोबेन्झिन. आपल्याला यूज कोणाचा करायचा आहे? क्लोरोबेन्झिनचा यूज करायचा आहे. आणि क्लोरोबेन्झिनमध्ये आपण यूज करतोय सोडियम हायड्रॉक्साईड. आता हे पर्सेंटेज सोडियम हायड्रॉक्साईडचे तुम्ही नाही लक्षात ठेवले तरी चालेल, ते ऑप्शनल असतात. म्हणजे याचा अर्थ हे कसं आहे? डायल्यूट NaOH आहे. आणि ह्या क्लोरोबेन्झिनची आणि NaOH रिॲक्शन झाल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं बघा, नीट समजून सांगतो मी तुम्हाला. आपल्याकडे जे NaOH आहे ते आपण यूज करतोय 2 टाइम्स. ते आपण किती टाइम्स यूज करतोय? 2 टाइम्स. आता होणार काय माहिती का? हा जो क्लोरीन आहे या क्लोरीनला तुम्ही सबस्टिट्यूट करताय. डायरेक्टली OH नाही घेऊन जायचा त्या ठिकाणी. तशी रिॲक्शन ॲक्च्युअली होत नाही ती. डायरेक्टली OH घ्यायचा नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला हा ONa ग्रुप शिफ्ट करायचा आहे. हा जो ONa ग्रुप आहे तो निगेटिव्ह ग्रुप आहे. Cl ला रिप्लेस करायचं, त्याच्या जागेवरती ONa घेऊन जायचं आहे तुम्हाला. ते घेऊन गेल्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर दिसताना या टाईपचं दिसणार आहे. इथे आपण ONa जोडला. आपण क्लोरीनला रिमूव्ह केलं आणि क्लोरीनला रिमूव्ह करून कोणाला टाकलं? आपण ONa ग्रुपला तिथे ऍड केलंय. आणि या कंडिशन ही जी काही कंडिशन आहे ना, ही कंडिशन एकदा MST CET ला विचारली होती. डोज प्रोसेसमध्ये टेम्परेचर आणि प्रेशरची कंडिशन काय आहे? MCQ साठी. ओके. लिहिणं कंपल्सरी तर आहेच, रायटिंग पार्ट तर कंपल्सरीच असणार आहे. आता बघा इथे एक्झॅक्टली काय होतंय. ओके. आता इथे हे जे फॉर्म झालं याचं नाव असतं सोडियम फेनॉक्साईड. याला आपण काय बोलतोय? इट इज कॉल्ड ॲज सोडियम फेनॉक्साईड. आता NaOH मधला फक्त तुम्ही NaO ग्रुप वापरलाय, बाकीचं सगळं उरलेलं आहे. तुम्ही इथून रिमूव्ह कोणाला केलंय? क्लोरीनला रिमूव्ह केलंय. इथे मी क्लोरीन दाखवतोय. हे सगळं उरलेला पार्ट आहे. हा सगळा उरलेला पार्ट आहे. त्याच्यापासून तुम्हाला एक मॉलिक्यूल मिळणार NaClचा आणि अजून एक मॉलिक्यूल तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी वॉटरचा. एक मॉलिक्यूल तुम्हाला मिळणार NaClचा आणि एक मॉलिक्यूल कुठला मिळालाय? वॉटरचा मॉलिक्यूल मिळालाय. ओके. सोडियम फेनॉक्साईडला आपण फेनेट आयन सुद्धा म्हणतो. तुम्ही यांच्यावरती चार्ज पण देऊ शकता, असं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. नाही दिलं तर काही फरक नाही पडते, बट वी कॅन. ओके. सो आता अजूनपर्यंत आपलं तर जी रिॲक्शन व्हायला ती रिॲक्शन झालीच नाहीये. तुम्ही फक्त क्लोरोबेन्झिनचं सोडियम फेनॉक्साईड तयार केलंय. तुम्हाला सांगितलं काय होतं? क्लोरीनला रिप्लेस करून OH टाकायचा आहे, म्हणजे आपल्याला फेनॉल मिळवायचं आहे. पण अजूनपर्यंत फेनॉल भेटलं नाहीये. मग आता काय करायचं? हा जो सोडियम फेनॉक्साईड आहे त्याला पुन्हा पुढे रिॲक्शन शो करायची आहे. तो पुन्हा आता पुढची रिॲक्शन दाखवणार. नेहमीप्रमाणे घेतलाय वरचा सोडियम फेनॉक्साईड. याला मी करणार ऍसिड हायड्रोलाइज. ऍसिड हायड्रोलाइज म्हणजे काय? त्यात सिंपल आपल्याला HCl काय करायचंय? ऍड करून द्यायचं. HCl ऍड केल्यानंतर काय होतं एक्झॅक्टली? हा जो काही सोडियम आहे, हा सोडियम आता रिप्लेस होतो. याला आपण रिमूव्ह करतो आणि याच्या जागेवरती कोण जाणार या ठिकाणी? H जाणार. जेणेकरून तुम्हाला वरच्या साईडला काय मिळणार? OH मिळणार. Na ला रिप्लेस केलं, त्याच्या जागेवरती H टाकला,
जेणेकरून वरती OH मिळणार आणि बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळणार, देर इज अ फॉर्मेशन ऑफ NaCl. बाय प्रोडक्ट तुम्हाला काय मिळते, NaCl. याला नाव दिलंय आपण, जो असणार आहे फेनॉल. हा जो मॉलिक्यूल आहे इट्स अन फेनॉल. फेनॉलला अजून एक नाव आहे हायड्रॉक्सी बेन्झिन. ठीक आहे, ते पण कळतं, हायड्रॉक्सी बेन्झिन. पण फेनॉलला कार्बोलिक ऍसिड सुद्धा म्हणतात. तुम्ही जर बोर्डचा क्वेश्चन पेपर काढला ना, तर बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला कार्बोलिक ऍसिड अशा नावाचे बरेच क्वेश्चन सापडतील आणि खूप साऱ्या मुलांना हे नाव माहिती नसतं, त्यांना नेहमी सवय असते फेनॉल बोलण्याची. तर फेनॉललाच आपण काय नाव देतो, कार्बोलिक ऍसिड. फेनॉल इज नोन ॲज कार्बोलिक ऍसिड. ती झाली पहिली केमिकल रिॲक्शन. त्याच्यामध्ये आपण काय केलं, इनडायरेक्टली, ज्याच्यामध्ये आपण इनडायरेक्टली काय केलं, क्लोरीनला रिप्लेस केलं आणि क्लोरीनच्या जागेवरती कोण आला, OH आलाय. हेच दिसतंय आपल्याला. क्लोरीन रिमूव्ह केला गेला, क्लोरीनचं सबस्टिट्यूशन झालं आणि त्याच्या जागेवरती कुठला ग्रुप आणलाय, OH ग्रुप आणलाय. अशा टाईपच्या रिएक्शनला आपण काय बोलतो, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, दिस इज फर्स्ट प्रोसेस, ज्या प्रोसेसचं आपण नाव दिलंय डोस प्रोसेस. ओके, आता आपण सेकंड प्रोसेस बघूया, ज्याच्या आपण मध्ये नाव काय देतो बघा, विथ सबस्टिट्यूटेड हॅलोअरिन. सबस्टिट्यूटेड हॅलोअरिन म्हणजे काय, ऑलरेडी तो हॅलोअरिन आहे, तो ऑलरेडी हॅलोअरिन आहेच, पण त्याच्यामध्ये अजून कुठला तरी एक जण अटॅच असेल. म्हणजे बघा, हा तर क्लोरोबेन्झिन आधीपासून होता, पण क्लोरोबेन्झिनच्या पोझिशनला, पॅरा पोझिशनला तुम्हाला अजून एक ग्रुप सापडला, जो आहे NO2 ग्रुप. तर याला बोलतात सबस्टिट्यूटेड हॅलोअरिन. जर समजा मी NO2 नाही ठेवला इथे, तर मी त्याला फक्त काय बोलू शकतो, हॅलोअरिन बोलू शकतोय. पण मी NO2 टाकला तर मला काय बोलावं लागेल, त्याला सबस्टिट्यूटेड हॅलोअरिन. इट इज कॉल्ड एज सबस्टिट्यूटेड हॅलोअरिन. बघूया याची केमिकल रिॲक्शन कुठली होती. याचं नाव आहे 4-नायट्रोक्लोरोबेन्झिन. ऑर नाव तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. त्याला अजून एक नाव काय असू शकतं, एनीवन कॅन गेस? बघा, समीक्षा, सानिका, स्नेहल, सृष्टी, यश, हर्ष, प्रथमेश, प्रद्युम, ईशा, ट्राय करा. याचं अजून एक नाव काय असेल, मी तुम्हाला हवं तर हिंट देतोय. क्लोरीन ज्या कार्बनला जोडला गेलाय, त्या कार्बनच्या पुढच्या कार्बनला पोझिशनला बोलतात ऑर्थो पोझिशन. ही आहे मेटा पोझिशन आणि ही शेवटची आहे पॅरा पोझिशन. अजून एक नाव काय देऊ शकतात बघा, हिंट दिली मी तुम्हाला. बघा, याचं नाव कसं लिहायचं आपल्याला, पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप आहे. NO2 म्हणजे असतो नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुप इज अटॅच टू पॅरा पोझिशन. मग याचं नाव लिहिलं कसं पाहिजे आपण, पी नायट्रो. आणि उरलेला हा जो ग्रुप आहे, याला नाव सगळ्यांनाच माहिती ना, क्लोरोबेन्झिन. मग आपण याचं नाव काय लिहितोय, पी नायट्रो क्लोरोबेन्झिन. द नेम ऑफ मोलिक्यूल इज पी नायट्रो क्लोरोबेन्झिन. ओके, बघा, फक्त ऑनलाईन क्लास होतोय ठीक आहे, पण थोडासा सेल्फ स्टडी पण करा. सेल्फ स्टडी रिक्वायर्ड आहे. आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे मी ऍड करतोय NaOH, जे आपण मागे पण वापरलं होतं. रिॲक्टंट टू रिॲक्टंट कंडिशन चेंज होतात. आपण सध्या यूज करतोय सोडियम हायड्रॉक्साईड. मेकॅनिझम वगैरे सगळी प्रोसेस सेम असणार आहे. आपला मेन मोटो काय असणार आहे, की आपण क्लोरीनला रिप्लेस करून त्याच्या जागेवरती कोणाला घेऊन जायचं, आपल्याला OH ला घेऊन जायचंय. अशा पद्धतीने तुम्हाला बाय प्रोडक्ट कुठलं मिळणार आहे, NaCl. काय झालं बघा या केसमध्ये, हा जो काही Cl आहे, हा Cl रिप्लेस झाला आणि Cl ला रिप्लेस करून त्याच्या जागेवरती कोणाला इथे Na गेलाय, सॉरी या ठिकाणी कोण गेलाय, OH ग्रुप गेलाय. आणि उरलेला Na कंबाईन झाला कोणासोबत, इथून रिमूव्ह केलेल्या क्लोरीन सोबत, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळालं, NaCl. हा जो मॉलिक्यूल आहे, तर बघा याचं नाव सांगण्याचा प्रयत्न करा. आता या मॉलिक्यूलचे 2 नावं सांगा तुम्ही. यूज तुम्ही याचा करू शकताय, या 2 नावांचा वापर करून घ्या. नायट्रो बेन्झेनॉल. नाही, बेन्झेनॉल नाही बोलतात, तो फेनॉल आहे ना डायरेक्टली. बघा, याचे 2 नावं असतील सेम. 4-नायट्रो साईडला लिहितो मी, ते 4-नायट्रोफेनॉल, 4-नायट्रोफेनॉल किंवा P-नायट्रोफेनॉल.
फेनॉल किंवा त्याला आपण काय म्हणतोय पी नायट्रोफेनॉल. बघा त्याचे दोन नाव तुम्हाला दिसतील, 4-नायट्रोफेनॉल ऑर वी कॅन से दिस इज पी नायट्रोफेनॉल. अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली काय मिळालंय, प्रोडक्ट मिळालंय. दिस इज कॉल्ड एज रिएक्शन विथ सबस्टिट्यूटेड हॅलोअरिन. ही झाली सेकंड रिएक्शन. आता काय एमसीक्यू विचारतोय त्यात पार्टिसिपेट करा. इन हॅलोअरिन कार्बन ऑफ CX bond is option A sp3 hybridized, sp2 hybridized, sp hybridized, both A and B. आन्सर द्या. ऑप्शन बी. ऑप्शन बी. येस, ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. तुम्ही म्हणजे का बरं बोलत का बरं नाही रे बरं? सगळे शांत बसलेत. ओके, हाच क्वेश्चन मी तुम्हाला स्टार्टिंगला पण विचारला, लेक्चर सुरू झालं त्यावेळेस तुम्ही फटकन आन्सर दिलं होतं. हा जो हॅलोअरिन आहे याला आपण बोलतोय हॅलोअरिन. त्यांचं काय म्हणणं आहे, इन हॅलोअरिन कार्बन ऑफ CX बॉन्ड. हाच तर बॉन्ड CX बॉन्ड आहे ना, हाच तर बॉन्ड CX बॉन्ड आहे जो आपण साईडला असं दाखवतोय समजण्यापुरता. हा जो बॉन्ड दिसतोय यालाच काय म्हणतात, CX बॉन्ड. CX बॉन्ड मधला जो कार्बन आहे ना इथला, या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं, या कार्बनचं हायब्रिडायझेशन कुठलं असतं, दिस इज sp2 हायब्रिडायझेशन. वी गो विथ ऑप्शन बी. ड्यू टू रेझोनन्स CX bond in aryl halide possess single bond character, triple bond character, double bond character, none of these. डबल बॉन्ड कॅरेक्टर. ऑप्शन सी. Yes, ऑप्शन सी. correct. It is double bond character. आणि डबल बॉन्ड कॅरेक्टर झाल्यामुळे बॉन्डची स्ट्रेंथ वाढते, रिएक्टिव्हिटी कमी होते. डबल बॉन्ड कॅरेक्टर ऑप्शन सी इज करेक्ट. What is the name of the processes? What is the name of process in which chlorobenzene gets converted into phenol? Friedel-Crafts process, Wurtz reaction, Dose process, Fittig process. ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी. Option C, Dose process. Okay. 4-nitrochlorobenzene on treatment with NaOH gives. चला, ऑप्शन देतच नाही तुम्हाला, सांगा डायरेक्टली आन्सर. 4-nitrochlorobenzene 4-नायट्रोफेनॉल. 4-nitrofenol. Very good. 4-nitrophenol, P-nitrophenol, 3-nitrophenol, both A and B. ऑप्शन डी. बघा 4-नायट्रोफेनॉललाच आपण काय म्हणतो, पी नायट्रोफेनॉल म्हणतो. याचा अर्थ हे दोघं नावं सेमच झाले, दोघांचा अर्थ एकच आहे. मग तुम्हाला कोणासोबत जाणं गरजेचं आहे, वेग विथ ऑप्शन बोथ ए अँड बी. ओके, आता पुढचं टॉपिक आपण कंटिन्यू करूया, ज्याचं नाव दिलं आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मागची रिएक्शन कुठली होती, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि आता ही जी रिएक्शन असणार आहे, दिस इज अन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. इलेक्ट्रोफाईल याचा अर्थ काय असतो, इलेक्ट्रोचा अर्थ घ्यायचा आहे इलेक्ट्रॉन, फिलिकचा अर्थ घ्यायचा आहे लविंग. ओके, ऍक्च्युली इलेक्ट्रोफिलिक रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोफाईलचा मेन रोल असतो. आणि इलेक्ट्रोफाईल म्हणजे कोण असतो, असा स्पेसिस असतो की जो इलेक्ट्रॉन लविंग असतो, असा स्पेसिस असतो की जो काय असतो, इलेक्ट्रॉन लविंग. मग अशा इलेक्ट्रॉन लविंग स्पेसिसला आपण काय बोलत असतो, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल. या स्पेसिसला आपण काय बोलतो, इट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोफाईल. मग बघूया नेमकं रिएक्शन कुठल्या कुठल्या आहे. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये वेगवेगळ्या रिएक्शन बघायच्या. त्यातली पहिली आहे हॅलोजनेशन रिएक्शन, सेकंड असणार आहे नायट्रेशन रिएक्शन, नेक्स्ट इज सल्फोनेशन रिएक्शन अँड लास्ट इज फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर या चारही रिएक्शन महत्वाच्या आहे. त्यातल्या त्यात जास्त महत्वाची रिएक्शन कुठली असणार आहे, फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन. ओके, आणि फ्रिडल-क्राफ्ट रिएक्शन जर तुम्हाला आठवत असेल
तर ही आपण 11th पण घेतली रिॲक्शन आहे. 11th मध्ये सुद्धा ही फिल्डक्राफ्ट रिॲक्शन झालेली आहे. ओके, पण ठीक आहे, हरकत नाहीये. इथे पूर्णपणे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो रिॲक्शन कशा कशा होणार आहेत. ओके, सो त्यातले आपण एक एक रिॲक्शन सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिस्कशन करायचं आहे इलेक्ट्रोफिलिक मधली. इलेक्ट्रोफिलिक मधली सगळ्यात पहिली रिॲक्शन कुठली असणार आहे? दिस इज अन हॅलोजनेशन रिॲक्शन. ओके, हॅलोजनेशन रिॲक्शन बघूया आपण सगळ्यात पहिली. अरे यार, एक मिनिट, सिक्वेन्स चुकला वाटतं. हॅलोजनेशन्स आहे. असं कसं केलं? काय प्रॉब्लेम नाही. ओके, तोच टॉपिक आहे. ते स्लाइड थोड्याशा हे झाल्या. हॅलोजनेशन बघायचंय, नायट्रेशन बघायचंय, सल्फोनेशन बघायचंय आणि फ्रिडलक्राफ्ट बघायचंय. त्यांनी फक्त पुढची स्लाइड का दाखवली माहिती का? फ्रिडलक्राफ्टचे पण 2 टाईप असतात. फ्रिडलक्राफ्ट रिॲक्शनचे 2 टाईप असतात. कुठले कुठले 2 टाईप असतात? त्यातलं एक असतं फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन आणि दुसरं असतं फ्रिडलक्राफ्ट असायलेशन. इन डिटेल बघायचंय. म्हणजे यातलं आपण पहिली रिॲक्शन चालू करतोय. बघा, मी काय घेतलंय सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला मी घेतलाय क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनचे आपण 2 मोलेक्युल घेतले आणि सगळ्यात पहिली जी रिॲक्शन होती त्या रिॲक्शनचं आपण नाव काय दिलं होतं? जी फर्स्ट रिॲक्शन होती त्या रिॲक्शनचं नाव काय होतं? हॅलोजनेशन रिॲक्शन. फर्स्ट रिॲक्शन जी आपण बघितली त्या रिॲक्शनचं नाव काय होतं? हॅलोजनेशन रिॲक्शन. हॅलोजनेशन रिॲक्शन म्हणजे काय असतं? ॲडिशन ऑफ हॅलोजन. मग या क्लोरोबेन्झिन मध्ये मी हॅलोजन ऍड करतोय. ओके, बघा वरच्या साईडला मी काय नाव दिलंय? क्लोरिनेशन. म्हणजे मी क्लोरीनला काय करतोय? ऍड करतोय. इथे आपण मेन्शन केलं Cl2 मोलेक्युल इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस FeCl3. When chlorobenzene reacts with chlorine in presence of anhydrous FeCl3, then what will happen? बघा, आता सगळ्यात महत्वाचा पार्ट. इथे तुम्हाला थोडंसं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे की या ठिकाणी अटॅक केला होता या क्लोरोबेन्झिनवरती. या क्लोरोबेन्झिनवरती या क्लोरीनचा काय होणार आहे? अटॅक होणार आहे. अटॅक झाल्यानंतर तुम्हाला पहिलं प्रोडक्ट मिळालं आहे जिथे अटॅक झालाय पॅरा पोझिशनला आणि दुसरा अजून एक स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल जिथे अटॅक होणार आहे ऑर्थो पोझिशनला. सर हे असं कसं काय ठरवलं तुम्ही की अटॅक तुम्ही कसं काय डिसाईड करता कुठे अटॅक होणार आहे? बघा, समजून सांगतो. हा जो क्लोरोबेन्झिन मधला वरचा क्लोरीन आहे, बेन्झिनच्या वरती क्लोरीन असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला काय होणार आहे? ऍक्टिव्हेट होणार. आणि ऑर्थो पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट झाली तर त्याच ठिकाणी या क्लोरीनचा काय होणार आहे? अटॅक होणार आहे. एकदा अटॅक होणार ऑर्थो पोझिशनला आणि एकदा अटॅक होणार आहे पॅरा पोझिशनला. मग ऑर्थो आणि पॅरा अशा 2 ठिकाणी तुम्हाला ते अटॅक करायचा आहे. मग तो अटॅक इथे दाखवला बघा. ही जी पोझिशन आहे दिस इज पॅरा पोझिशन आणि ही पोझिशन कुठली आहे? ऑर्थो पोझिशन. हवं तर मी काय करतो? त्याला कलर दाखवतो. ओके, हे जे रेड सर्कल आपण दाखवतोय ना आता, हा आता आधीचा क्लोरोबेन्झिन होता पहिल्यापासून वापरलेला, जो आपण पहिल्यापासून वापरतोय आणि त्याला हा नवीन क्लोरीन अटॅच झालाय. त्यातला हा जो पहिला क्लोरीन आहे तो कुठल्या पोझिशनला गेलाय? तो पॅरा पोझिशनला. पॅरा पोझिशनला जे प्रोडक्ट असतं ते प्रोडक्ट स्टेबल असतं आणि स्टेबल जे प्रोडक्ट असतं त्याची क्वांटिटी पण जास्त मिळते तुम्हाला. मग याचा अर्थ पॅरा पोझिशनवाला प्रोडक्ट तुम्हाला मेजर क्वांटिटीमध्ये मिळणार. आणि हे जे ऑर्थोवाला आहे ज्याचं आपण नाव देतोय 1,2-डायक्लोरोबेन्झिन. ज्याचं नाव काय आहे? 1,2-डायक्लोरोबेन्झिन. ओके, जे मायनर असेल. मेजर आणि मायनर दोघंही प्रोडक्ट तुम्हाला मिळतात, दोघांचं मिक्सचर मिळतं. पण एक्झामचा विचार केला तर तुम्हाला फक्त मेजर महत्वाचं असतं. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑब्टेन when chlorobenzene reacts with chlorine in presence of anhydrous FeCl3. तर अशा केसमध्ये तुम्हाला मेजर प्रोडक्ट लिहिणं गरजेचं असतं. हा, तुम्ही त्याच्यासोबत मायनर लिहिलं चालतं पण मेजर हे कंपल्सरी असतं. ओके, आता क्वेश्चन मार्क असं आहे की पॅरा पोझिशनवाला प्रोडक्ट तेच का फक्त मेजर आलं? कोणी सांगू शकेल का आपल्याला की जिथे 1,4-डायक्लोरोबेन्झिन आहे हेच प्रोडक्ट का मेजर आलं? त्याच्या मागचं काही कारण आहे का? पॅरा पोझिशन मुळे. ठीक आहे, पॅरा पोझिशनला आहे, पण मग पॅरा पोझिशनला तो गेल्यामुळे असं काय घडलं की त्याला मेजर म्हणायला लागलो आपण? म्हणजे पॅरा पोझिशनला गेलं तर काय काय विशेष काही घडतं का तिथे? रिपल्सिव्ह फोर्स. हा, करेक्ट. मी समजून सांगतो तुम्हाला. करेक्ट. बघा, क्लोरीन कसं असतो? निगेटिव्ह आहे आणि हा सुद्धा क्लोरीन कसा आहे?
निगेटिव्ह आहे. हे दोन निगेटिव्ह ग्रुप एकमेकांपासून खूप दूर आहेत बघा. दे आर फार अवे फ्रॉम इच अदर. आणि जेव्हा दोन निगेटिव्ह ग्रुप एकमेकांपासून दूर असतील तर याचा अर्थ रिपल्शन त्यांच्यामध्ये कमी होईल. आणि रिपल्शन कमी झालं तर मोलेक्युल शांत असेल ना, मोलेक्युल एकदम स्टेबल असेल. आणि मोलेक्युल जेवढा स्टेबल असतो तेवढं त्याचं पर्सेंटेज ऑफ फॉर्मेशन, त्याचा इल्ड किंवा त्याचा प्रॉडक्ट तुम्हाला जास्तीत जास्त मिळतं. इथे बघायला गेलं तर काय होईल, दोघांमध्ये थोडंसं रिपल्शन होईल. मोलेक्युल स्लाइटली कसा होणार, अनस्टेबल होणार. आणि अनस्टेबल झाला तर तो कमी प्रमाणात मिळेल तुम्हाला. कमी प्रमाणात मिळतोय म्हणून तर आपण त्याला काय नाव दिलंय, मायनर नाव दिलं आहे. ओके. जशी आता ही क्लोरिनेशनची रिएक्शन झाली आहे तशी सेम टाईपची रिएक्शन तुम्हाला करायची आहे. तशी सेम टाईपची रिएक्शन जी असणार आहे ती असणार आहे नायट्रेशनची रिएक्शन. ही आहे नायट्रेशनची रिएक्शन. नायट्रेशन रिएक्शन करत असताना जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड, एक मिनटं आपण एक काम करूया ती रिएक्शन सुरू करण्याच्या आधी. आता तुम्हाला काय करायचं आहे, हे लेक्चर आता आपल्याला बंद होईल. तुम्हाला जी लिंक मी शेअर केली आहे त्याच लिंकला तुम्हाला पुन्हा जॉईन व्हायचं आहे. पुन्हा अजून तुमचं 20 मिनिट्स लेक्चर होईल. ओके. त्याच लिंकला पुन्हा जॉईन व्हायचं आणि लगेच कनेक्ट व्हायचं आहे, लगेच क्लास चालू होऊन जाईल. त्याच्यामध्ये आपण ही रिएक्शन डिस्कस करू. ठीक आहे. चला, आले का. सेम रिएक्शन आपण कंटिन्यू करतोय. ओके. सो याच्यामध्ये बघा आपण काय करतोय एक्झॅक्टली. एक महत्वाचा पॉईंट सांगतोय, द कॉम्बिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3, द कॉम्बिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉम्बिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, या दोघांच्या मिक्सचरला म्हणतात नायट्रेटिंग मिक्सचर. या दोघांच्या मिक्सचरला काय बोलतात, नायट्रेटिंग मिक्सचर. दिस कॉम्बिनेशन इज कॉल्ड एज नायट्रेटिंग मिक्सचर. मग कधी कधी काय करतात, या ॲरोच्या वरती एवढं सगळं दिलं जात नाही, फक्त काय लिहून देतात ते लोक, नायट्रेटिंग मिक्सचर. तर तुम्हाला माहिती पाहिजे की नायट्रेटिंग मिक्सचर कोणाचं कॉम्बिनेशन असतं. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ HNO3 अँड H2SO4. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत. हो सर. ओके, फाईन. चला, आता हे बघा काय होणार एक्झॅक्टली. वरचा जो आहे ना HNO3, समजून सांगतो तो कसा काढलाय त्यांनी. नायट्रिक ऍसिडचा ऍक्च्युली फॉर्म्युला काय असतो, HNO3 असतो. आणि हे नायट्रिक ऍसिड सिम्पल लिहिण्यासाठी आपण त्याला लिहितानाचा पॅटर्न थोडा चेंज करतो, OHNO2. असं का करायचं सर, आहे तसं लिहून टाका ना, उगाच OHNO2 परत लक्षात ठेवलं अवघड होतंय. तुम्हाला याची भरपूर सवय होऊन जाईल. असंच का लिहायचं असतं, कारण मला एक सोपं जाणारं सांगायला, इथला जो NO2 ग्रुप आहे, जसं तुम्ही इथे जसं पॅरा पोझिशनला क्लोरीन पाठवलाय, तुम्ही इथे ऑर्थो पोझिशनला क्लोरीन पाठवलाय, तशा सेम दोन ठिकाणी तुम्हाला हा NO2 ग्रुप घेऊन जायचा आहे. आता हा NO2 ग्रुप, मग तो NO2 दिसला पाहिजे म्हणून आपण त्याला सेपरेट लिहिलंय. ऑलरेडी आपण नुसतं आपण नुसतं HNO3 लिहिलं असतं तरी चाललं असतं त्या केसमध्ये. आता बघा, मग याच्यावरती फोकस करा. आता हा NO2 ग्रुप तुम्हाला कुठे कुठे जोडायचा आहे, ऑर्थो पोझिशनला जोडायचा आहे आणि पॅरा पोझिशनला जोडायचा आहे. मग तुम्हाला पुन्हा इथे दोन कंपाऊंड मिळतील, वरच्याचा बाय प्रोडक्ट HCl. तुम्हाला दोन कंपाऊंड बघा कुठले मिळत आहे. ओके. NO2 ग्रुपचा अटॅक झालाय पॅरा पोझिशनला. या मॉलिक्युलचं आपण नाव लिहिणार, मेन्शन करणार, दिस इज 4-नायट्रोक्लोरोबेन्झिन. ओके, 4-नायट्रोक्लोरोबेन्झिन. हा फर्स्ट वरचा जो मॉलिक्युल आहे, वरचा जो क्लोरीन आहे तो कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4. आपण डायरेक्टली याला नाव लिहिताना असं पण लिहू शकत होतो, 4-नायट्रोक्लोरोबेन्झिन. 4-नायट्रोक्लोरोबेन्झिन बोलणं म्हणजेच बाय डिफॉल्ट तो फर्स्ट पोझिशनला असतो. ओके. सो हा एक मॉलिक्युल आहे, पॅरा प्रोडक्ट असेल. पॅरा प्रोडक्ट असल्यामुळे त्याचं पर्सेंटेज ऑफ फॉर्मेशन जास्त असतं, स्टॅबिलिटी जास्त असते. आणि स्टॅबिलिटी जास्त असेल तर मॉलिक्युलचं प्रोडक्टचं पर्सेंटेज जास्त असतं, म्हणून याला आपण मार्क केलं ॲज अ मेजर प्रोडक्ट. ओके. प्लस आता तुम्हाला अटॅक कुठे करायचा आहे, ऑर्थो पोझिशनला. ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुपचा अटॅक झालाय. पुन्हा आपण याला मार्क करणार लाईक दिस 1-2. सो दिस इज 1-chloro-2-नायट्रोबेन्झिन, 1-chloro-2-नायट्रोबेन्झिन. अशा मॉलिक्युलचं नाव की जो मायनर फॉर्म मध्ये असणार आहे. ऑलमोस्ट तुम्हाला सांगू का, जेव्हा या टाईपचे रिएक्शन होतात ना, तेव्हा पॅरा प्रोडक्ट्स हे कसं असतं, मेजर असतं.
नेहमी लक्षात ठेवा, पॅरा प्रोडक्ट कसं असणार आहे, मेजर असणार आहे. पॅरा प्रोडक्टची कशी असते, स्टॅबिलिटी जास्त असते कारण रिपल्शन कमी होत असतं. ओके, बाय प्रोडक्ट तुम्हाला जे काय मिळतं H2. बरं, या रिॲक्शन मध्ये काही डाऊट असेल तर डाऊट विचारा आता मला. या रिॲक्शन मध्ये तुम्हाला जे काही डाऊट्स असेल तर मला डाऊट विचारा ना. बरं, समजली का रिॲक्शन? हो सर. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नाउ द नेक्स्ट रिॲक्शन बघा, सगळ्यात पहिली रिॲक्शन होती हॅलोजनेशन. दुसरी रिॲक्शन आपण बघितली आहे ज्याला आपण नाव दिलं होतं सिम्पली नायट्रेशन रिॲक्शन. आणि जी तिसरी रिॲक्शन आपल्याला बघायची ज्याला आपण नाव देतोय सल्फोनेशन. सल्फोनेशन मध्ये कोणाचा यूज करायचा असतो? सल्फोनेशन मध्ये तुम्हाला यूज करायचा असतो सल्फ्युरिक ऍसिडचा. ओके, जे सल्फ्युरिक ऍसिड आपण मेन्शन केलं आहे H2SO4. H2SO4 ला मी लिहिताना असं लिहिणार आहे OH SO3H. असं वापरलंच पाहिजे का हा सर पॅटर्न, असं काही गरजेचं नाहीये, पण मी हा पॅटर्न शक्यतो फॉलो करतो सल्फोनेशनच्या वेळेस, जेणेकरून जसं आपण नायट्रेशनच्या वेळेस पॅटर्न चेंज केला होता तसंच आपण सल्फोनेशनचा पण पॅटर्न चेंज करतोय. बघा सल्फोनेशन मध्ये एक्झॅक्टली काय होतं, स्टार्टिंगला आपण मॉलिक्युल सेम यूज करतोय क्लोरोबेन्झिन. या क्लोरोबेन्झिन मध्ये आपल्याला काय करायचंय, सल्फ्युरिक ऍसिड ऍड करायचंय, ज्याचा फॉर्म्युला आहे H2SO4. सल्फ्युरिक ऍसिड टाकल्यानंतर काय होतंय बघा. आता बघा, इथे तुम्हाला असं ब्रेकडाऊन करून नाही दाखवलंय, तुमचं कन्फ्युजन लगेच सुरू होणार, म्हणून मी तुम्हाला सांगतो काय, याला लिहिताना असं लिहायचं OH SO3H. याला आपण लिहिताना कसं लिहितोय OH SO3H. म्हणजे कळतं आपल्याला की हा जो SO3H ग्रुप आहे हा तुम्हाला दोन ठिकाणी घेऊन जायचा आहे, एक ऑर्थो पोझिशनला आणि एक पॅरा पोझिशनला. मग असे दोन तुम्हाला प्रोडक्ट मिळत आहे. त्यातलं पहिलं प्रोडक्ट आपण दाखवलंय ज्याचं नाव आहे 4 बेंझिन सल्फोनिक ऍसिड, ती जे असणारे मेजर प्रोडक्ट. तुम्हाला अजून एक प्रोडक्ट मिळते ज्याचं आपण नाव देणार आहोत, दिस इज 2 बेंझिन सल्फोनिक ऍसिड. 2 बेंझिन सल्फोनिक ऍसिड जे मायनर असेल, प्लस काहीतरी बाय प्रोडक्ट मिळेल. मला तुमच्याकडनं एक्सपेक्ट आहे की बाय प्रोडक्ट काय मिळेल, मला कोण सांगेल? व्हॉट इज द बाय प्रोडक्ट ऑफ दिस रिॲक्शन? H2. H2. There is a formation of an H2 as a byproduct. ही झाली सल्फोनेशनची रिॲक्शन. ओके, सो आता याच्यामध्ये काय सांगितलं अजून, हा, ही जी रिॲक्शन आपण बघतोय ना, ही रिॲक्शन कुठली आहे, फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन, जी फोर्थ वाली रिॲक्शन होती. फ्रिडल क्राफ्टचे पण दोन टाईप आहेत, ते दोघे टाईप मला एकाच वेळेस एक्सप्लेन करतोय. सो दिस इज अन फ्रिडल क्राफ्ट रिॲक्शन. फ्रिडल क्राफ्टचे दोन टाईप, त्यातला हा पहिला टाईप ज्याला आपण नाव दिलंय अल्कालेशन, ज्याला फ्रिडल क्राफ्ट अल्कालेशन असं पण नाव देतात. आणि हा आहे दुसरा टाईप ज्याचं आपण नाव काय देतोय, असायलेशन, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन. आता अल्कालेशन म्हणजे काय असं ते समजून घ्या. अल्कालेशनचा मिनिंग असा आहे ऍडिशन ऑफ अल्किल ग्रुप, ऍडिशन ऑफ अल्किल ग्रुप. आणि असायलेशनचा मिनिंग काय असतो, असायलेशनचा अर्थ असा असतो ऍडिशन ऑफ असिल ग्रुप, ऍडिशन ऑफ असिल ग्रुप. आता अल्किल ग्रुप ओळखणं सोपं असतं. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे इथे एक मॉलिक्युल आहे, या मॉलिक्युल मधला अल्किल ग्रुप कुठला आहे, तर अल्किल ग्रुप कुठला असणार आहे, CH3. अल्किल ग्रुप ओळखायला सोपं असतो. इथे असिल ग्रुप ऍड करायचा आहे, मग दिलेल्या मॉलिक्युल मधला असिल ग्रुप कुठला आहे, हा ज्याला मी आता बॉर्डर दाखवतोय ना, त्या ग्रुपला कुठला ग्रुप बोलतात, दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज असिल ग्रुप. तर या अल्किल आणि असिल ग्रुपला तुम्हाला जोडायचं आहे. कोणाला जोडायचं आहे, या क्लोरोबेन्झिनला. जोडणार कुठे पण तुम्ही सांगा मला, जोडायचं कुठल्या कुठल्या ठिकाणी जोडायचं मग? हा जो काही अल्किल ग्रुप आहे, या अल्किल ग्रुपला आपण जोडणार आहोत त्या क्लोरोबेन्झिनला. त्याच्यानुसार असिल ग्रुप सुद्धा आहे, त्याला पण जोडायचंय, या क्लोरोबेन्झिनला जोडायचंय. पण क्वेश्चन मार्क असं आहे की नेमकं जोडायचं कुठे, सांगा ना आन्सर. ऑर्थो आणि पॅरा. दॅट्स इट. ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला फक्त आपण काय करतोय, त्यांना जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, चला मग ऑर्थो आणि पॅराला आपण इथे जोडू त्यांना. फाईन, हे क्लिअर करून घेतलंय. पहिले मी दाखवलं बघा, हा जो अल्किल ग्रुप आहे, अल्किल ग्रुप, या अल्किल ग्रुपला आपण जोडलंय पॅरा पोझिशनला. प्लस हा याचं नाव आहे 1 क्लोरो 4 मिथिल
बेन्झिन, 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झिन. बघा इथे कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4. फर्स्ट कार्बनला क्लोरीन आहे म्हणून नाव दिलंय 1 क्लोरो. फोर्थ कार्बनला मिथिल आहे 4 मिथिल आणि मधला पार्ट कोण आहे बेन्झिन. पण तुम्ही याला अजून एक नाव देऊ शकता का रे? बघा जमतंय का? जर मी बेन्झिनला फक्त CH3 जोडला असता तर त्याला काय बोलतो आपण? टोल्यून. टोल्यून. टोल्यूनच्या या पोझिशनला कोण आहे? क्लोरीन आहे. याचा अर्थ मी याला 4 क्लोरो टोल्यून सुद्धा म्हणू शकतो आहे. याला मी 4 क्लोरो टोल्यून सुद्धा म्हणू शकतो. पण ठीक आहे, डोंट वरी, जे एकच नाव दिलं तेच लक्षात ठेवा. ओके, सो दिस इज 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झिन. अजून एक प्रोडक्ट तुम्हाला मिळेल जिथे अटॅक कुठे होणार आहे? ऑर्थो पोझिशनला. ऑर्थो पोझिशनला अटॅक झालाय. याचं नाव काय येणार मग? सांगा तर बरं नाव याचं काय येईल? व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? जसं या पहिल्या मॉलिक्युलचं आपण नाव सांगितलं आहे, याचं नाव कसं सांगितलं होतं आपण? कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4. तसं इथे कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2. मग याला जर मी उलट नंबरिंग केलं मी. ओके, कार्बन नंबर आधी बरोबर केलं होतं 1 2 3 4. फर्स्ट पोझिशनला क्लोरीन आहे म्हणून मी लिहिलं 1 क्लोरो. 4 नंबरला मिथिल जोडला गेलाय म्हणून लिहिलं 4 मिथिल बेन्झिन. तसं सांगा मला कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 याचं नाव काय येईल? 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झिन. करेक्ट. 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झिन. द नेम ऑफ मॉलिक्युल इज 1 क्लोरो 2 मिथिल बेन्झिन, की जे मायनर प्रोडक्ट आहे. पॅरा प्रोडक्ट मेजर असं ते डन केलं. आता पुढची रिएक्शन आपण बघतोय असायलेशन रिएक्शन. असायलेशन रिएक्शन मध्ये आधी पण सांगितलं मी तुम्हाला, आपल्याला असिल ग्रुप काय करायचा आहे? आपल्याला असिल ग्रुप ऍड करायचा आहे. हा असिल ग्रुप कुठे जोडायचा? पुन्हा ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला. क्लोरोबेन्झिन आहे त्याचे 2 काढायचे पुन्हा. सो त्यातला आपण पहिला, इथे नाही आलं ते प्रोडक्ट या साईडला आले बरं का. बघा त्यातलं हे पहिलं प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये क्लोरोबेन्झिनच्या या पॅरा पोझिशनला आपण काय दाखवलाय? हा असिल ग्रुप दाखवलाय. ओके, प्लस तुम्हाला अजून एक प्रोडक्ट मिळेल. हा, याचं नाव काय आहे? दिस इज 4 क्लोरो ॲस्टोफेनॉन. दिस इज अन 4 क्लोरो ॲस्टोफेनॉन. प्लस तुम्हाला अजून एक प्रोडक्ट मिळेल. हा एक मॉलिक्युल ज्याच्यामध्ये ऑर्थो पोझिशनला अटॅक झालेला आहे. मग याचं आपण नाव काय देणार? दिस इज 2 क्लोरो ॲस्टोफेनॉन. तुम्ही बोलला की सर मागच्या मॉलिक्युलला क्लोरीनला तुम्ही 1 नंबर घेतलं होतं, या केसमध्ये क्लोरीनला 4 नंबर का दिला? असा क्वेश्चन तुम्ही राईज करायला पाहिजे ऍक्च्युली. बघा मागचं स्ट्रक्चर असं होतं की नाही, मी काढून दाखवतो तुम्हाला. इथे होतं क्लोरीन आणि इथे होतं CH3. या मॉलिक्युलचं मी नाव काय लिहिलं होतं आठवण्याचा प्रयत्न करा. 1 क्लोरो 4 Correct. मिथिल बेन्झिन. करेक्ट. 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झिन. 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झिन. याच 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झिनला जर मी वेगळं नाव लिहिलं असतं तर मी ते असं लिहिलं असतं. याला मी मेन्शन करताना 4 क्लोरो टोल्यून. जर मी टोल्यून लिहिणार असेल तर मला 4 क्लोरो बोलावं लागेल जर मला टोल्यून नाव लिहायचं असेल. तसं यांना लिहायचं होतं ॲसेटोफेनॉन, यांना लिहायचं होतं ॲस्टोफेनॉन. आणि मग ॲस्टोफेनॉनच्या करस्पॉन्डिंग 4th नंबरच्या पोझिशनला कोण आहे? क्लोरीन प्रेझेंट आहे म्हणून त्याला नाव दिलेलं 4 क्लोरो ॲस्टोफेनॉन. हे जे नाव तुम्ही लिहिलं ना, हे जे नाव आहे हे सुद्धा बरोबरच आहे, पण याच मॉलिक्युलला मी हे पण नाव देऊ शकतो आहे. मग त्यांनी हा सेकंड वाला ऑप्शन इथे यूज केलेला आहे म्हणून त्याचं नाव झालंय 4 क्लोरो ॲस्टोफेनॉन. तसंच पुढच्याचं नाव लिहायचं आपल्याला जे आपण मेन्शन केलंय 2 क्लोरो ॲस्टोफेनॉन. त्यातलं पॅरा प्रोडक्ट कसं असणार आहे? नेहमी मेजर असणार आहे आणि ऑर्थो प्रोडक्ट कसं असणार आहे? मायनर असणार आहे. मग आतापर्यंत आपण कुठल्या कुठल्या रिएक्शन बघितल्या चेक करा. सगळ्यात पहिल्यांदा आपण नेचर ऑफ CX बॉन्ड डिस्कस केलं. नंतर आपण नेचर ऑफ CX बॉन्ड मध्ये ते रेझोनन्स स्ट्रक्चर बद्दल समजून घेतलं. त्याच्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट केमिकल रिएक्शन बघितल्या ज्याच्यामधली पहिलीच रिएक्शन सुरू आहे आपली, ज्या रिएक्शनला आपण नाव काय दिलंय? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. नंतर आपण बघतोय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ज्याच्यामध्ये हॅलोजिनेशन बघितलंय, नायट्रेशन आहे, सल्फोनेशन आहे, फिडलक्राफ्ट आहे. फिडलक्राफ्ट मध्ये 2 टाईप असतात, फिडलक्राफ्ट अल्कायलेशन, फिडलक्राफ्ट असायलेशन. ओके, सो चला आता काही MCQs आपण सॉल्व्ह करूया. Here is first MCQ. Chlorobenzene after chlorination gives 1,2-dichlorobenzene, 1,4-dichlorobenzene,
1,3-dichlorobenzene, both A and B. बरं, आता आन्सर द्या आता बरं. ऑप्शन डी. ऑप्शन ऑप्शन डी. डी इज करेक्ट. ओके, बघा पहिलं काय आहे, क्लोरोबेन्झिन. इथे घेतला क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनचं काय करायचं, क्लोरिनेशन करायचं. इथे 2 लागतील, हे पण 2 लागतील. इथे अनहायड्रस AfCl3 लागेल. त्याच्यानुसार तुम्हाला सांगा अटॅक कुठे होणार होता. एक अटॅक झाला कुठल्या पोझिशनला, पॅरा पोझिशनला. प्लस अजून एक प्रोडक्ट तुम्हाला मिळतंय ज्याच्यामध्ये पहिला हा क्लोरोबेन्झिन आहे तसाच इथे अटॅक कोणी केला, क्लोरिनने अटॅक केला. हा जो पहिला मॉलिक्युल आहे 1 2 3 4 याचं नाव केलं ना आपण 1,4-डायक्लोरोबेन्झिन. याचं नाव काय येणार आहे 1,4-डायक्लोरोबेन्झिन. जो इथे तुम्हाला दिला आहे याचं नाव काय येणार आहे 1,2-डायक्लोरोबेन्झिन. ज्याचं नाव इथे दिलंय तुम्हाला 1,2-डायक्लोरोबेन्झिन. म्हणजे ए आणि बी दोघं पण तयार झाले ना. सो वी हॅव टू गो विथ ऑप्शन डी, बोथ ए अँड बी. ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Introduction of alkyl group to benzene is known as Friedel-Crafts acylation, Friedel-Crafts dealkylation, Friedel-Crafts alkylation, both A and B. C. ऑप्शन सी. ऑप्शन सी. Correct. Option C is correct. कारण तुम्ही अल्किल ग्रुपला ऍड करताय. ऍडिशन ऑफ अल्किल ग्रुप इज कॉल्ड ॲज अल्कॅलेशन. इज कॉल्ड ॲज अल्कॅलेशन. मग तुम्हाला टिक करायचं होतं फ्रिडल-क्राफ्ट अल्कायलेशन. डन. ऑप्शन सी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. क्लोरोबेन्झिन व्हेन ट्रीटेड विथ ॲसिटिल क्लोराइड in presence of anhydrous aluminum chloride it gives acetyl chloride. बरं, मी तुम्हाला ऑप्शन्स देऊन ठेवतो आहे. ऑप्शन सी. तुझं म्हणणं आहे ऑप्शन सी. बाकीच्या स्टुडंटचं काय म्हणणं आहे, विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन सी सर. चला, बरेच जण ऑप्शन सी बोलताय. सॉल्व्ह करू आपण रिएक्शनला. ऑप्शन सी इज ॲब्सोल्युटली करेक्ट. क्लोरोबेन्झिन आहे, आत्ताच सॉल्व्ह केली आपण रिएक्शन. क्लोरोबेन्झिन आहे, हेर इज अन क्लोरोबेन्झिन. या क्लोरोबेन्झिनची रिएक्शन तुम्हाला कोणासोबत करायची आहे, ॲसिटिल क्लोराइड सोबत. हाऊ टू रिप्रेझेंट ॲसिटिल क्लोराइड? इट इज रिप्रेझेंटेड ॲज CH3 C डबल बॉन्ड O Cl. याला बोलतात ॲसिटिल क्लोराइड. इट इज ऑल्सो नोन ॲज इथेनॉल क्लोराइड. in presence of anhydrous aluminum chloride, that is AlCl3. in presence of anhydrous AlCl3. आता काय होणार, हा मॉलिक्यूल 2 टाइम्स वापरा, हा मॉलिक्यूल 2 टाइम्स वापरायचा आहे. याच्यामधला ज्याला मी कलर दाखवतो आता. ओके, हा जो ग्रुप आहे ना, या ग्रुपला कुठला ग्रुप बोलतात? या ग्रुपला बोलतात असिल ग्रुप. हा असिल ग्रुप अटॅक करणार, कुठे अटॅक करणार, एकदा पॅरा पोझिशनला आणि एकदा ऑर्थो पोझिशनला. अटॅक झाल्यानंतर तुम्हाला 2 मॉलिक्यूल मिळतील. बघा, त्यातला मी हा पहिला मॉलिक्यूल शो करतोय. ओके, जिथे आपण अटॅक केलाय C डबल बॉन्ड O CH3 चा. प्लस अजून एक मॉलिक्यूल मिळणार जिथे आपण ऑर्थो पोझिशनला अटॅक दाखवणार. Cl C डबल बॉन्ड O CH3 लाईक दिस. प्लस तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळेल. तर हा जो मॉलिक्यूल फॉर्म झालाय, दिस इज हा जो इकडचा मॉलिक्यूल आहे पहिलावाला, ज्याचं नाव काय आहे 4-क्लोरो ॲसिटोफेनॉन. कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4. 4 नंबरच्या कार्बनला कोण आहे, क्लोरीन, म्हणून नाव काय दिलं 4-क्लोरो ॲसिटोफेनॉन. आणि इथे कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, दिस इज 2-क्लोरो ॲसिटोफेनॉन. अशा पद्धतीने तुम्हाला दोघंही प्रोडक्ट मिळाले, ऑप्शन ए अँड बी. म्हणून तुम्हाला टिक करावं लागलंय ऑप्शन सी ला, बोथ. सर हा बोला. सर बोथ वाला ऑप्शन नसतं तर आपण मेजर आन्सर सिलेक्ट केला असतं ना. हा, मग आपण मेजरला टिक केलं, पण असं शक्यतो होणारच नाही. कारण क्वेश्चन काय सांगतोय तुम्हाला, कुठलं प्रोडक्ट मिळत आहे. पण प्रोडक्ट दोघंही मिळतात की नाही तुम्हाला, 2-क्लोरो पण मिळतं. मग त्यांना क्वेश्चन मध्ये करेक्शन करावं लागेल. क्वेश्चन मध्ये काय करेक्शन करावं लागेल, क्लोरोबेन्झिन देन या कॉमन नंतर काय असेल, मेजर प्रोडक्ट इज डॅश 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 डॅश. मग तुम्हाला डिसाईड करता येईल. पण मिळतं तर दोघं पण.
आणि समजा तुम्हाला दोघं पण दिले आहेत तर ऑप्शन बोथ ए आणि बी तुम्हाला ऑप्शन द्यावाच लागेल त्यांना. येस सर. येस. क्वेश्चन मध्ये सांगावं लागेल त्यांना त्यांनी कुठलं प्रॉडक्ट मिळालंय. म्हणजे त्यांनी ऍक्च्युली तसा क्वेश्चन विचारला ते चुकीचे असेल ते लोक. त्यांनी क्वेश्चन तसा विचारला तर मग त्यांना क्वेश्चन करेक्ट करून विचारावं लागेल की तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट पाहिजे आहे. आपण स्वतः त्यांना शहाणपणा शिकवू शकतोय की सर आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळतात. एक ऑर्थो प्रॉडक्ट मिळतं, एक पॅरा प्रॉडक्ट मिळतं. तुम्हाला कुठलं हवंय सांगा. म्हणजे प्रॉडक्ट 2 मिळतातच कन्फर्म. आपल्या नॉलेज सांगतंय की मेजर कुठलं असतं आणि मायनर कुठलं असतं. ठीक आहे. चला जाऊया पुढे. ओके. 4 क्लोरोबेन्झिन ऑन सल्फोनेशन गिव्स. क्लोरोबेन्झिनचे सल्फोनेशन करायचे. 4थ्या नंबरचा क्वेश्चन आहे फक्त. क्लोरोबेन्झिन ऑन सल्फोनेशन गिव्स 4 chlorobenzene sulfonic acid, 2 chlorobenzene sulfonic acid, both A and B, none of these. हे आन्सर एकदम फटाफट ए सॉल्व्ह अँड बी. ए आणि बी दोघंही मिळतं तुम्हाला. बघा क्लोरोबेन्झिन नेहमीप्रमाणे मी असं दाखवणार. दिस इज अन क्लोरोबेन्झिन. हा सिंपल कोण आहे? क्लोरोबेन्झिन आहे. या क्लोरोबेन्झिनचं आपण करतोय सल्फोनेशन. सल्फोनेशन करतोय म्हणजे H2SO4 ऍड करतोय. H2SO4 लिहिताना मी OH SO3H असं लिहितो. हा SO3H ग्रुप अटॅक करणार कुठे अटॅक करणार? एकदा ऑर्थोला अटॅक करणार, एकदा पॅराला अटॅक करणार. म्हणून आपल्याला 2-2 घ्यावे लागतील असे. मग तुम्हाला बस अटॅच झाल्यानंतर मॉलिक्युल मिळतो तुम्हाला. सो त्यातला पहिला मॉलिक्युल असला कुठला? 4 क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड, 2 क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड. दॅट इज वी गो विथ ऑप्शन बोथ. दॅट इज A and B. वी गो विथ ऑप्शन C. ओके. चला इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? हो सर. बरं. आता एक हो काम सर. करायचं का आपण एक काम करायचं का? आज मी तुम्हाला डायरेक्टली रिॲक्शन रेडीमेड दाखवल्या. रेडी रिॲक्शन यायच्या. तर हँड रिटन नोट्स म्हणजे हँड रिटन करायच्या की रेडीमेड चालेल तुम्हाला? तुम्ही सांगाल तसं. हँड रिटन म्हणजे कसं बघा, मी असं सांगतोय. समजा मला एखादी रिॲक्शन समजून सांगायची. मग मी ते क्लोरोबेन्झिन असं काढणार आणि याच्या खाली लिहिणार दिस इज अन क्लोरोबेन्झिन. ओके. याच्यावरती अटॅक कोणाचा होतोय? क्लोरीनचा अटॅक होतोय. मी तुम्हाला इथे दाखवणार. इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. म्हणजे असा पॅटर्न तुम्हाला चालेल की पाठीमागच्या रिॲक्शन जसे आपण डायरेक्टली सॉल्व्ह केल्या त्या. कुठलं हवंय तुम्हाला? का तुमचं काही तसं मत नाही, कुठलं पण चालेल तुम्हाला? चालेल सर कुठलं पण. म्हणजे सर फॉर चालेल एक्झाम्पल कुठलं पण. आता फॉर एक्झाम्पल ही पुढची वर्ड्स रिॲक्शन आहे. आता ही जी वर्ड्स रिॲक्शन आहे तुम्हाला दाखवतो बघा. थांबा. हां. आता ही अशी रिॲक्शन चालू आहे बघा. हे तुम्हाला मी सांगतोय. सो असं बेटर की एक स्टेप येत चालली आहे. काय काय टाकतोय आपण, काय काय मिळतंय. असं बेटर आहे की मी हे सगळं ब्लँक असेल. पूर्णच्या पूर्ण स्क्रीन ब्लँक असेल. पूर्ण स्क्रीन ब्लँक असेल. लाईक दिस. स्क्रीन कुठे गेली? अशी ब्लँक स्क्रीन असेल. आणि त्यावरती मी तुम्हाला एक्सप्लेन करणार की आपण आता वर्ड्स रिॲक्शन स्टडी करतोय. ज्याच्यामध्ये आपण इथे दाखवतोय एखादा या टाईपचा ग्रुप ज्याच्यामध्ये आपण सोडियम मेटलचा यूज करतो आहे. त्यात आपण पुन्हा सेम मोलेक्युल यूज करतोय. तुम्हाला कुठलं वाटेल योग्य? अशी ब्लँक स्क्रीनवाला घ्यायचं की ते पाठीमागच्या रेडीमेड रिॲक्शन घ्यायच्या? ब्लँक चांगलं वाटतंय. ब्लँक चांगलं वाटतंय. बघा बाकीच्यांचं काय मत आहे. मला काही इश्यू नाही. मला दोघंही चालणार आहेत. मी दोघं पण घ्यायला तयार आहे. ब्लँक. ब्लँक वरती घ्यायचं. ठीक आहे. चला. हरकत नाही. आता बाकीच्यांना बोलायचं तर पटकन बोला. नाहीतर असं नको की त्यांचं ऐकलं तुम्ही. ठीक आहे. मग उद्यापासून आपण जे लेक्चर कंटिन्यू करू त्याच्यावरती अशी आपण ब्लँक स्क्रीन घेऊ आणि ब्लँक स्क्रीनवरती पूर्णपणे आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे. चलो इथे काय सांगितलंय? टू गिव्ह CET पॅटर्न एक्झाम ऑन संडे. हा द्या तुम्ही एक्झाम म्हणजे ओरुस आहे ना? मे बी आय एम प्रोनाउन्सिंग रॉंग. सर डू वी हॅव टू गिव्ह CET पॅटर्न एक्झाम ऑन संडे. म्हणजे तू आपल्या रेग्युलर जी संडेला टेस्ट अरेंज केली त्याच्याबद्दल बोलते का? येस सर. हो ती टेस्ट तुम्हाला द्यायचीच आहे ना? येस सर. ते कन्फर्म करा. हो हो कन्फर्म टेस्ट आहे. संडेला कन्फर्म टेस्ट आहे. ओके. ठीक आहे. टोटल स्टॉप हिअर. सर हां. तुम्हाला आता परत लेक्चर असतं कोणतं? काय काय? तुम्हाला असं लेक्चर असतं कोणतं? हां इमिजिएटली आता 9 ते 10 लेक्चर आहे माझं. का बरं रे? तर 7:45 सुरू केलं असतं तर.
अरे यार, मला काय होईल माहिती का? मी 7:30 मी तुमच्या इथून 6:30ला निघतो. तुम्हाला माहिती आहे. तुमच्या बँकमधून 6:30ला निघतो. मला घरी येत जवळपास 7ला 5 कमी असताना मी घरी पोहोचतो. म्हणजे 6:55ला मी घरी पोहोचतो. मी फ्रेश होऊन लगेच 7:30ला चालू करतो. 7:30 ते 8:30 लेक्चर झालं, तर मला 8:30 ते 9:30च्या मध्ये फक्त 30 मिनिटं मिळतात. आणि त्या 30 मिनिटामध्ये पण कसं लेक्चर संपत वेळ जातो. मग मधल्या पिरियडमध्ये थोडंसं जेवण वगैरे होणार. हे 30च मिनिटं मिळतात. काय वाटतं तुला? माझी चालेल खूप सर धावपळ होऊन जमत जाईल. जमत नसेल तर चालेल काही नाही. माझी खूप धावपळ होऊन जाईल. त्या 15 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी होणार नाही. ठीक आहे. तरी आपण ऍक्च्युली काल तर मी 7:15लाच चालू केलं होतं. पण मी 7:15चं शिफ्ट केलं 7:30ला मुलांशी बोलल्यानंतर. मग आता थोडंसं 15 मिनिटं बघ कसं ऍडजस्ट होईल ते. किंवा मी एक काम करतो 15 मिनिटं ना आपण 7 पण माझी खूप धावपळ होईल रे खरोखर. मी 5 मिनिटं जरी वाढवून घेतले ना, मला माहिती आहे पुढे जाऊन माझे कामं वाढतील. कारण मला पुढचं लेक्चर चालू करायला अपलोडिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात. ठीक आहे सर चालेल काही नाही. ठीक आहे? चालेल. ठीक आहे. चलो गाइस, टुडे विल स्टॉप हियर. बाय बाय.